मी पंढरपूर तालुक्यातून कमीत कमी 2000 गाड्या आता पुढे गेल्यात, बाकीच्या पाठीमागून यायला लागल्यात. आणि स्वतः मी पण आमरण उपोषणाला मनोज जरांगे पाटलांबरोबर बसणार आहे जाऊन आता उद्या. आज संध्याकाळी मी निघतोय, उद्या 10 वाजता जरांगे पाटलांबरोबर मी आझाद मैदानात, जोपर्यंत उपोषण उठणार नाही तोपर्यंत मी आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार. एकच दिवसाची आंदोलन अरे सरकार कितीही दिलं, आम्ही नाही उठल्यावर काय सरकार आम्हाला गोळ्या घालणार आहे का? जालियनवाला बाग करणार आहे आम्हाला? आम्ही उठणारच नाही ना तिथं. कोर्टाचा आदेश येतो. नाही, जरी कोर्टाचा आदेश असेल तर कोर्ट आमच्याच आंदोलनाला आदेश देतं. हे बाकीच्या आंदोलनाला का आदेश देत नाही कोर्ट? ही कुठेतरी कोर्टावर सुद्धा आम्हाला संशय घ्यायची वेळ लागली. नाही, गणेश उत्सवाचं ठीक आहे ना, आम्ही हिंदू आहे, आम्ही मान्य करू. आम्ही गणपतीच बसवतो तिथे नेऊन. आम्ही जाताना गणपतीच घेऊन जाणार आहे, गणपतीच आझाद मैदानात बसवणार आहे. आम्ही गणपतीला बसलोय मग सांगू. खांद्यावर बंदूक ठेवली जाते. 100% सरकार कोर्टा खांद्यावर बंदूक ठेवून आम्हाला गोळ्या मारण्याचा प्रयत्न करते. पण आम्ही ठीक आहे, जालियनवाला बाग झाला तरी आम्ही मुंबईतून उठणार नाही, जाहीरपणे सांगतो. मुंबईमध्ये ठिकठिकाणी डिजिटल लावलेले आहेत मुख्यमंत्र्यांची, की या शिव्या देणाऱ्यांचा नसतो तर कर्तृत्ववान लोकांचा असतो, असं जरांगे पाटलाला डिवचलं जातं. काय हे सीएमला, म्हणजे मी काय म्हणतो की सीएमने ठरवून करायचं आणि जरांगेला डिवचायचं योग्य नाही. तुम्ही राज्याचे प्रमुख आहात आणि तुमच्या पाठीमागचा कॅबिनेट जे पहिल्या 2014-19ला तुम्ही सत्तेवर आला होता, 14ला, त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण देऊ. सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आज किती कॅबिनेट झाल्या, तुम्ही आरक्षण देत नाही. म्हणजे तुम्हाला खोटं बोलायचं पण रिटून बोलायची सवय लागलेल्या राज्याच्या सत्ताधाऱ्यांना सध्या. जरांगे पाटलांवर राणे असतील, लाड असतील, चित्राताई वाघ पडलेले आहेत. मला सांगा, चित्राताई वाघ म्हणतात की आम्ही 56 बांधून येतो, ही कुठली पद्धत आहे? आणि ठरवून बोललं जातं. परत खाली नितेश राणे 2.5 फूट माणूस, काय बोलणार आहे तो? वर मानकुट करून तो माणसाकडे बघतो. तर काय बोलावं त्या माणसानं? ती लाडची काय लायकी आहे? मंत्र्यांना काय पुरवतो सगळ्याला माहित आहे ते. त्यामुळे लाड असल्या लाड साड या राणेनं 2.5 फुटांवर बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही.